आणि आज याच आपल्या लाडक्या नेतृत्वाचा, या लाडक्या आवाजाच्या बादशाचा आज वाढदिवस आहे आणि याचंच औचित्य साधून या ठिकाणी आमचे बंधू आशिषजी मोरे कापरे यांच्याकडून आणि त्यांच्या संपूर्ण टीम कडून आणि त्यांचं असं म्हणणं आहे की येथील सर्व माझ्या युवा शेतकरी बांधवांकडून हा दादांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होतोय। तर माझ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण सर्वांनी या दादांच्या वाढदिवसामध्ये सहभागी व्हायचं आहे, दादांना शुभेच्छा द्यायच्या आहेत। मी सर्व शेतकरी बंधूंना विनंती करतो की आपण या ठिकाणी समालोचन कक्षाच्या समोर येऊन उभं राहायचं आहे, ही विनंती करतो। सर्वांनी जरा विनंती करतो की आज माझ्यासाठी एक सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा असा हा दिवस आहे। कारण प्रत्येकाचा वाढदिवस होत असतो, येतो जातो, दरवर्षी तो दिवस येतच असतो। पण आज योगायोग चांगला की या ठिकाणी या उबळे गावामध्ये एक भव्य दिव्य नांगरणी स्पर्धेचं मैदान आणि योगायोगाने आज माझा वाढदिवस 28 जून आणि या मंडळाने देखील अतिशय सुंदर या ठिकाणी संपूर्ण नियोजन केलेलं आहे। आणि आमचे बंधू कापरे गावचे सरपंच आदरणीय सन्माननीय आशिषदादा मोरे हे या ठिकाणी त्यांच्या सगळ्या मित्रमंडळीला घेऊन केक घेऊन खास या ठिकाणी उपस्थित झाले। आशिषदादा मोरे मनापासून मी आपला आभारी आहे। खरोखर धन्यवाद द्यायला माझ्याकडे शब्द नाही आहेत। तू म्हणत असतोस की तू शब्दांचा खेळ करतो, पण शब्द खरंच आज माझ्याकडे अपुरे आहेत की या ठिकाणी सुद्धा आपण इथं केक घेऊन आलात आणि हा माझा वाढदिवस इथं सेलिब्रेट केला जाणार आहे। तरी माझ्या मित्रमंडळीला विनंती आहे, पांढऱ्यादादा गुरव सोलकर मामा सगळीकडे मंडळी 5 मिनिटं फक्त या आपल्या मित्रमंडळीने केक आणलाय तो आपल्याला लगेच कापायचा आहे। खाली शेतामध्ये असलेले सगळे शेतकरी बांधव आपल्याला विनंती करतो 2 मिनिटासाठी सगळ्यांनी इथे या पटकन, कारण आईस केक आहे त्यांचं म्हणणं तू वितळू शकतो त्यामुळे लगेच कापून घ्यायचं आहे। पुन्हा एकदा मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। खरं तर आज उबळ्यामध्ये चव्हाण बावकीमध्ये आहे त्यामुळे चव्हाण आणि पवार हे आम्ही गोत्रबंधू आहोत, त्यामुळे निश्चित घरातच आल्यासारखं वाटतंय, यात काही शंका नाही। सर्व मंडळी आणि भैरी चंडिका परिवर्तन मित्र मंडळ उबळे या आयोजकांचं खरोखर खूप मोठं भाग्य आहे। आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असं गाव नसेल ज्या गावामध्ये वैभव पवार नाव नसेल। कारण पालखी स्पर्धेपासून आधी या मातीच्या मैदानापर्यंत ज्याचं नाव आवर्जून घेतलं जातं आणि युवकांसाठी एक खरंच सुरुवातीला सांगतो की वैभव दादा हा आजही जॉब करतो। तुम्ही या स्पर्धेला जी लोक येता मित्रमंडळी येताना तर सगळ्यांना आवर्जून सांगायची एक गोष्ट, तुम्ही ही आपली आवड जोपासा, कोकणची लोककला सांभाळा, पण ते सांभाळत असताना आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचं साधन सगळ्यात पहिलं आपण सांभाळा। कारण वैभव दादा रात्रीला पालखी स्पर्धेला सूत्रसंचालन करतो, समालोचन करतो, दिवसा बैलगाडा स्पर्धेमध्ये करतो, परंतु तो आजही त्याच्या कामावर। आणि वैभव दादा खऱ्या अर्थानं कौतुक तुझ्या ज्या ठिकाणी तू काम करतोस त्या संपूर्ण टीमचं तुझ्या, कारण ते तुला ती वेळ घेतात आणि त्यांच्यामुळे तू आमच्यासाठी सदैव उपलब्ध असतोस। खऱ्या अर्थानं कालच सहजच मनाला भावलेलं असं एक आणि मनापासून आवडलेलं व्यक्तिमत्व म्हणून लहानपणापासूनच ज्याच्या क्रिकेटच्या कॉमेंट्रीसाठी ज्याच्यावर फिदा असा आमचा वैभव दादा, वयस्कर मंडळीच्या आशीर्वादात तर तरुणांच्या हृदयात माणुसकी आणि शब्द आहेत, शब्दात आहे धार, नात्याला जपण्यात नेहमीच अव्वल वैभव पवार। तुम्हा आम्हाला सोडाच, आपण रोजच वैभव दादाला बघतो ऐकतो, परंतु एक युवा शाहीर आला अर्थात विकास लांबोरे बुवा यांना देखील वैभव दादाच्या कॉमेंट्रीची भुरळ पडावी आणि ऐन दिवाळीत सुद्धा मालघर गावामध्ये नांगरणी स्पर्धा शाहिरांच्या व्यासपीठावर व्हावी यासारखं भाग्य कोकणी माणसाचं नक्कीच नाही। ढोल ताशाच्या काठीला, झांजाच्या टाळाला, झेंड्याच्या कापडाला, सनईच्या सुराला, पालखी नाचवणाऱ्यांच्या पायाला, ढोल वाजवणाऱ्यांच्या हाताला देखील हा आवाज हवा हवाचा वाटतो। जर निर्जीव गोष्ट देखील वैभव दादाच्या आवाजामुळे सजीव होत असेल तर ही मनाला हवीशी वाटणारी निर्मिती त्या ठिकाणी तयार होते। असा एक पहाडी आवाज, कोकणची लोककला, कोकणची संस्कृती शिकवण्यासाठी नेहमीच तत्पर असलेला, अगदी मुख्य जनावर देखील ज्या व्यक्तिमत्वावर फिदा असतील। बऱ्याच वेळा व्हिडिओ बघत असताना नांगरणी स्पर्धेच्या मंडळी तुम्ही बघत असाल की या ठिकाणी बैलाला शिट्टी मारत असताना त्या बैलाचे कान सुद्धा वैभवदादाच्या आवाजाकडे जर तरसलेले असतील आणि आज या शेतकरी बांधवांमुळे आज ज्यांच्या पाठीवर बैलगाडी ठेवून आपण प्रवास करत होतो तीच मुख्य जनावरं आज या तुमच्या शेतकरी बांधवांमुळे आज 4 व्हीलर गाडीमधून फिरतात।
फिरतात ना, कारण एका ट्रकामधून त्या मुख्य जनावराला आपण घेऊन येतो. एवढं प्रेम करायला एवढी कोकणी माणसाची ताकद आहे, आणि ही ताकद निर्माण करणारा बुलंद आवाज म्हणजे वैभव पवार आहे. आज खरोखर या आयोजकांचं बोलण्यासारखं भरपूर आहे, कारण मी बोलतोय तासभर काही पडेल, परंतु वैभव दादाला आपल्या संपूर्ण मंडळाच्या वतीनं आणि खास करून हे आयोजकांचं म्हणजे मुहूर्त आपण शोधतो, परंतु असा एक बिलंदर व्यक्ती आज तुमच्यासाठी 12 तास या व्यासपीठावर उपस्थित राहणार आहे. माझा तो नेहमीच फेवरेट होता. म्हणजे लोक एखाद्या नेत्याला, आमदाराला किंवा एखाद्या हिरोला चॉकलेट हिरो म्हणून समजतात, तसंच हा माझ्यासाठी माझा भाऊ आहे, परंतु लहानपणापासूनच त्याच्यावर फिदा, मीच नाही की दुनिया त्याच्यावरती फिदा आहे, असा ज्याच्यावर फिदा आहे असा एक आमचा वैभव दादा. या वैभव दादा पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा, धन्यवाद. आणि या व्यासपीठावर येऊन हा वाढदिवस साजरी करण्याची संधी दिला, हे तुमचे ऋण मी आयुष्यभर, कारण हे व्यासपीठ आहे, हे तुमची स्पर्धा ही तुमच्या गावाची आहे. आणि या माध्यमातून अजूनही सांगतो, या गावातील या मंडळातील आमचे पांढरा गुरव आले त्या ठिकाणी, ज्यांचा पण ज्यांच्यावरती गजर माझ्या मुलांनी रचला होता, वैभवदादा आणि पांढरा गुरव, बरोबर ना वैभवदादा, भजन स्पर्धेमध्ये तो गजर आमच्या मुलांनी गायला होता. ज्यांचा आज या ठिकाणी वाढदिवस आहे, ज्यांच्यापर्यंत हा आवाज पोहोचतो या व्यासपीठात आणि या स्पर्धेच्या माध्यमातून, आणि ज्यांचा वाढदिवस असेल, ज्यांच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी असेल, त्या सर्वांना देखील एक वैभव पवार मित्रमंडळाच्या वतीनं आणि आयोजकांच्या वतीनं त्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद आशिष. खरोखर मी मगाशी म्हटलं माझ्याकडे शब्द नाही आहेत की तुमचे ऋण कसे व्यक्त करू, परंतु भैरीचंडिका परिवर्तन मित्रमंडळ उगळे आणि आशिष दादा मित्रमंडळ कापरे हे असं आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. कापरे हे माझा आजोळ आहे आणि ते माझ्या आजोळ्यातली ही सगळी मंडळी, माझ्या जीवापाड प्रेम करणारी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांच्या समक्ष त्याने आणलेला जो केक आहे तो या ठिकाणी मी कापतोय. आपलं सर्वांचं प्रेम, परमेश्वराचा आशीर्वाद आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम जे मागील 33 वर्ष, म्हणजे मी इयत्ता 9वीला होतो तेव्हा माझं वय 15 वर्ष होतं, तेव्हा हा माईक हातात घेतला सुरुवातीला शक्ती तुऱ्यासाठी तुरेवाला शाहीर म्हणून, आणि त्या सालापासून म्हणजे 9वीला असल्यापासून वयाच्या 15व्या वर्षापासून आज 33 वर्षे झाली, म्हणजे मी 48 वर्षाचा झालोय आणि 33 वर्ष तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं या ठिकाणी परमेश्वराच्या आशीर्वादानं मी या ठिकाणी समालोचन करतोय. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो. विकिदादा कुठे बाहेर गेले, ठीक आहे. विकिदादा चव्हाण आणि उमळे गावातील त्याचे सगळे सहकारी आपल्याला धन्यवाद देतो. आणि हा जो मित्रमंडळीने माझ्या बंधूने आणलेला जो केक आहे तो आपल्या सर्वांच्या समक्ष या ठिकाणी मी कापतोय. धन्यवाद. आद्या परम द्या पाठी 50व्या वाढदिवशी चांगली अशी मला ताकद होते की तुझ्या वाढदिवसानिमित्त आम्ही सगळ्या